बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण आलो होतो यकृतावर. बाह्यस्रावी ग्रंथी चालू होती, बरोबर आहे. बाह्यस्रावी ग्रंथी चालू होती यकृतावर. बघून घ्या यकृताविषयी. पहिला पॉईंट काय म्हटलं, सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून. याचं वजन बघा 1.5 किलोग्रॅम. मानवी शरीराचं वजन किती आहे, शरीर म्हणण्यापेक्षा मानवी यकृत वजन किती आहे, 1.5 किलोग्रॅम. तिसरा पॉईंट आहे की शरीराच्या उजव्या बाजूला असतात. आणि लक्षात. चौथा पॉईंट ध्यानात ठेवायचा, शरीरातलं विषारी पदार्थ किंवा उत्सर्जित पदार्थ यकृतामध्ये तयार होते. पाचवा पॉईंट सर्वात महत्त्वाचा, ही जी लाईन आहे ना, ही सर्वात महत्त्वाची, ही चुकूनही विसरू नका. बघा, ही जी लाईन आहे, ही लाईन सर्वात महत्त्वाची. इथं कन्फर्म ध्यानात ठेवायचं. IMP. मी IMP का करून देता, कारण हा प्रश्न आलेला आहे, भरपूर वेळा विचारला आहे. इथं दिलं आहे तुम्हाला. बघा काय दिलं आहे यकृतामध्ये. बघा IMP काय, एवढा भाग कन्फर्म देण्यात ठेवा. इथं बघा, मी तुम्हाला लाईट करून देतो. आलं लक्षात. हा पॉईंट चालू आहे आपला. यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन, फायब्रोजेन हे प्रथिने, एवढा भाग कन्फर्म देण्यात ठेवायचं. प्रोथ्रोम्बिन आणि त्याच्यानंतर काय, फायब्रोजेन हे काय आहे, प्रथिने. आणि व्हिटॅमिन A, D, K आणि B12 हे जे आहे ना, हे B12 आहे. B12 ज्याला आपण सायनोकोबालमिक म्हणू. व्हिटॅमिन A, D, K आणि B12 यांचं काय होते, उत्पादन होते. 1000 वेळा प्रश्न आहे, 1000 वेळा. मोस्ट IMP क्वेश्चन आहे. खालीलपैकी यकृतामध्ये कोणते जीवनसत्व तयार होत नाही. आलं लक्षात. कोणते जीवनसत्व तयार होत नाही, असा जर प्रश्न असेल तर A, D, K आणि B12 व्यतिरिक्त कुठला तरी जीवनसत्व देणार. पण कोणते जीवनसत्व तयार होते जर म्हटलं ना, तर एवढं तुम्हाला पाठात करून ठेवावं लागते. A, D. बघा, A कॉमा त्याच्यानंतर D, त्याच्यानंतर K आणि B12 एवढे तयार होतात. कन्फर्म ध्यानात ठेवायचं. एवढे काय होते, तयार होते. पण याच्या व्यतिरिक्त आता ब झाला तर ब 8 गटामध्ये विभागणी आहे, पण B12 येते फक्त याच्यात. याच्यामध्ये C येत नाही, E येत नाही. हे 2 जीवनसत्व वेगळे झाले. इथपर्यंत लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट पहा. नेक्स्ट पॉईंट कोणता, इथे चालू आहे आपला. हिपॅरिन, युरिया व पित्तरस यांची काय होते, निर्मिती होते. 100% ध्यानात ठेवायचं. हिपॅरिन, युरिया आणि पित्तरसाची काय होते, निर्मिती होते. 100% ध्यानात ठेवायचं. झाले याच्याविषयी पॉईंट. झालं इथपर्यंत लक्षात आलं का. हे झालं यकृतात. आणि याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा नॉलेजसाठी ध्यानात ठेवायचं. एक्स्ट्रा नॉलेज IMP करून देतो इथे मी. याला म्हणतात ग्लुकोजचे कोठार. यकृताला काय म्हणतात, ग्लुकोज. बघा इथं लक्षात ठेवायचं. यकृताला काय म्हणतात, ग्लुकोज. कन्फर्म देण्यात ठेवायचं. यकृताला म्हणतात ग्लुकोजचे कोठार. काय म्हणता येईल, कन्फर्म देण्यात ठेवायचं. ग्लुकोज कोठार. ग्लुकोजचे कोठार. यकृताला एक एक्स्ट्रा आणण्यासाठी देण्यात ठेवायचं. यकृताला म्हणतात ग्लुकोजचे कोठार, कारण संपूर्ण शरीरातलं ग्लुकोजचा साठा कोण करून ठेवते, यकृत. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट देण्यात ठेवायचं. बघा, एक्स्ट्रा नॉलेजसाठी सांगत आहोत, जे नेहमी पेपरला विचारलेलं क्वेश्चन आहे. दुसरा पॉईंट देण्यात ठेवायचं, पित्तरस द्रवणे. पित्तरस. पित्तरसाची निर्मिती यकृतात होते. हा झाला दुसरा पॉईंट एक्स्ट्रा नॉलेजसाठी. तिसरा पॉईंट ध्यानात ठेवायचं, अजूनही एक एक्स्ट्रा नॉलेजसाठी, अमिनो आम्लाची निर्मिती. अमिनो आम्ल. आलं लक्षात. अमिनो आम्लाची निर्मितीसुद्धा कोण करत असते, यकृतच करत असते. कन्फर्म ध्यानात ठेवायचं. आले इथपर्यंत लक्षात. हे झालं त्याच्याविषयी निगडीत. चला नेक्स्ट ग्रंथी पहा. नेक्स्ट ग्रंथी पहा. नेक्स्ट ग्रंथी आपली लाळोत्पादन नामातच आहे, बघून घ्या. लाळोत्पादन, सलायवरी ग्लँड्स म्हणतो आपण याले. लाळोत्पादन आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, पचन संस्थेविषयी निगडीत आहे. आलं लक्षात. 2 लाळ सांगितले होते तुम्हाला. 2 लाळ कोणत्या सांगितल्या, एक अमायलोज, दुसरी कोणती, टायलिन. आठवते, टायलिन म्हणून. मानवांना 52 प्रकारच्या लाळी येतात, बरोबर आहे. त्यापैकी अमायलोज आणि त्याच्यानंतर टायलिन हे 2 प्रकारची लाळ मुख्यत्वे चयापचय क्रियेसाठी, पाचक द्रव्याची निर्मिती करण्यासाठी कंठग्रंथीमध्ये स्त्रावण्याचं कामकाज करत असते, जे की मुखामध्ये तयार होते. आलं लक्षात. हे झालं त्याच्याविषयी निगडीत. हे झालं लाळोत्पादन ग्रंथीविषयी निगडीत. लाळ ही 100% देण्यात आम्ही काय म्हणता,
लाळ ही मानवी लाळ काय असतं माहिती आहे का? आम्ल. लाळ ही काय आहे? आम्ल आहे. कारण याचा सामू जो आहे 6.8 एवढं लाळेचा काय सामू आहे. कारण तुम्हाला माहीत आहे 0 ते 6.9 असेल तर काय असते? आम्ल असते. करेक्ट 7 जर असेल तर हे म्हणतो आपण उदासीन. आलं लक्षात? आणि 7पेक्षा जास्त असेल तर याला म्हणतो आपण आम्लरी. तर लाळ ही 100% ध्यानात ठेवा. लाळ काय आहे? आम्ल आहे. कारण त्याचा सामू आहे 6.8. आम्ला याचा अर्थ चवीला आंबट आहे. 100% ध्यानात ठेवा. आलं लक्षात? ही अमिनो आम्लाची मात्रा असते. हे झालं त्याच्याविषयी निगडीत. आता समोरची ग्रंथी आपली जठर. कन्फर्म ध्यानात ठेवा. जठर ग्रंथी. पहा तुम्हाला काय म्हणत आहोत 2-4 पॉईंट ध्यानात ठेवायचं जठराविषयी. एक पहिला पॉईंट कोणता? जठर आकार कसा असतो? इंग्रजी जे आकारासारखा. आलं लक्षात? इंग्रजी जे आकारासारखा. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट ध्यानात ठेवायचं जठरामध्ये 65% अन्नपदार्थ पचते. आलं लक्षात? जठरामध्ये 65% अन्नपदार्थ पचते. 100% ध्यानात ठेवा मी काय म्हणता. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट ध्यानात ठेवायचं जठरामध्ये HCl याला आपण म्हणतो हायड्रोक्लोरिक ॲसिडची काय होते? निर्मिती होते. जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडची काय होते? निर्मिती होते. चौथा पॉईंट ध्यानात ठेवा काय म्हणता. चौथा पॉईंट जठराविषयी निगडीत आहे. जठरांमध्ये लायपेज नावाचं काय म्हणत आहोत? लायपेज नावाचं रासायनिक स्त्राव काय करत असते? पचनक्रियेसाठी मदत करत असते. चौथा पॉईंट काय? लायपेज नावाचं रासायनिक घटक काय करत असते? हे स्त्रावणारा घटक आहे. आलं लक्षात? स्त्रावणारा घटक आहे म्हणजे काय की इथं विकरी आढळते. तर लायपेज नावाचं विकरी हे जठरामध्ये अन्न पचनासाठी काय करते? मदत करते. जे की जठरामध्ये 65% अन्न पचते. आलं लक्षात? आणि सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, पाचवा जो पॉईंट आहे त्याचा सर्वात महत्त्वाचा काय? अन्नाची पचनाचे. बघा अन्नाचे पचनाचे थेट ऊर्जेत. बा काय म्हणत आहोत? ऊर्जेत ग्लुकोजच्या स्वरूपात. कन्फर्म ध्यानात ठेवा. थेट ऊर्जेत ग्लुकोजच्या स्वरूपात पचनाचे शोषण केले जाते. आलं लक्षात? खाल्लेल्या अन्नपदार्थाचं सर्वस्वी आलं लक्षात? पचनाची क्रिया आतड्यांमध्ये होऊन सर्वस्वी 65% अन्नपदार्थ कुठं पचते? जठरात पचते. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करत असते? सर्वस्वी अन्नपदार्थांना पाचक द्रव्याची निर्मिती करत असते. हे 3-4 पॉईंट ध्यानात ठेवायचं. आलं लक्षात? आणि हे अन्नाचं शोषण ग्लुकोजच्या साठ्यामध्ये आलं लक्षात? ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये यकृतामध्ये साठवण्यासाठी जठर काय करत असते? मदत करत असते. झालं निपटलं काम. आलं लक्षात? समोरची ग्रंथी पहा. समोरची ग्रंथी आहे स्वादुपिंड. कन्फर्म ध्यानात ठेवा. स्वादुपिंड. आलं लक्षात? याचं सर्वात महत्त्वाचं का बाई ध्यानात ठेवायचं. हे अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी ग्रंथी दोन्ही गुणधर्म काय दाखवते? सारखे दाखवते. आहे आलं लक्षात? हे झालं त्याच्याविषयी निगडीत. याच्यामध्ये 2-3 गोष्टी ध्यानात ठेवा. स्वादुपिंडात कोणत्या 2-3 गोष्टी? एक, स्वादुपिंडात जर बिघाड जर झालं तर याला आपण म्हणतो डायलिसिस. जे आपण मागच्या भागात घेतलं. डायलिसिसच्या उपचार पद्धती असते स्वादुपिंडात. हे झाला पहिला पॉईंट. स्वादुपिंडात बिघाड जर झाला तर पहिला काय म्हटलं? डायलिसिस. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो डायलिसिस. दुसरा पॉईंट ध्यानात ठेवायचं इन्सुलिन. नाव ऐकलं असेल तुम्ही. इन्सुलिनची निर्मिती कोण करत असते? स्वादुपिंड. आलं लक्षात? इन्सुलिन हे दैनंदिन आहारामध्ये जे आपण खाल्लेलं अन्नपदार्थ आहे या अन्नपदार्थाचं थेट ग्लुकोजमध्ये रूपांतर झाल्यानंतर शरीरात रक्तामध्ये आढळणारी काय असते? साखर असते. आलं लक्षात? जी साखर आपल्या साखरेपेक्षा कन्फर्म ध्यानात ठेवा काय म्हणता? आपल्या साखरेपेक्षा 400 पट गोड असते. कन्फर्म ध्यानात ठेवायचं. इन्सुलिन ही आपल्या साखरेपेक्षा किती पट गोड आहे? 400 पट गोड आहे. आणि या इन्सुलिनची निर्मिती कुठं होते? स्वादुपिंडात होते. हे माहीत आहे तुम्हाला. यदा कदाचित इन्सुलिनची तीव्रता शरीरात वाढली किंवा कमी जर झाली तर तुम्हाला माहीत आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय होते? मधुमेह. माहीत आहे ना? डायबिटीज म्हणतो आपण. हे इन्सुलिनची तीव्रता स्वादुपिंडात बिघाड असते. आलं लक्षात? आणि मधुमेह जर झाला गेला तर इन्सुलिनचीच लस दिली जाते. हे 100% ध्यानात ठेवायचं. आलं लक्षात? जे इन्सुलिन आहे ते स्वादुपिंडात तयार होते. 100% ध्यानात ठेवायचं. आले का इथपर्यंत लक्षात? आलं लक्षात? जे इथं तुम्हाला दिलेलं आहे बघून घ्या. काय दिलेलं आहे? साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. आलं लक्षात? आता हे बाह्यस्रावी ग्रंथी पाहतो. बाह्यस्रावी ग्रंथीमध्ये 2-3 भाग महत्त्वाचे. एक आहे ट्रिप्सिन. दुसरा आहे
अमायलोज आणि तिसरी आहे लायपेज, जे आपण आत्ता पाहिलं बा. हे पाचक द्रव्य निर्मिती करण्यासाठी कारणीभूत आहे. आलं लक्षात. हे झालं त्याच्याविषयी निगडीत असणारी गोष्ट. नेक्स्ट बघून घ्या. आता शेवटचा टप्पा राहिला, बघून घ्या महत्त्वाचा पॉईंट. आलं लक्षात. इम्पॉर्टंट नोट्स दिलेला आहेत तुम्हाला, दिसत असेल इम्पॉर्टंट नोट्स. आलं लक्षात. पहिली लाईन वाचा इथं. संप्रेरकांना रासायनिक संदेशवहन म्हणून सुद्धा ओळखलं जाते. पहिला पॉईंट वाचा. संप्रेरकांना रासायनिक संदेशवहन म्हणून सुद्धा ओळखलं जाते. झालं. दुसरा पॉईंट पहा. दुसरा पॉईंट इथं नाही टाळा. बघा इथं आर्थ्रोपोडा हा संघातील प्राण्यांमध्ये अंतःस्रावी ग्रंथी त्यांचा रंग परिवर्तनास कारणीभूत ठरतात आणि विकासाचे नियमन करण्यासाठी प्रभावी ठरते. आलं लक्षात. एवढं काय मोस्ट इम्पॉर्टंट नाही. समोर चला. समोरची लाईन बघा. तिसरी लाईन. कीटकांचे अवस्थांतर हे संप्रेरकांच्या नियंत्रणावर घडून येते. लक्षात ठेवू शकता तुम्ही. कीटकांचे अवस्थानानंतर म्हणजे कीटकांचं जडणघडण हे संप्रेरकाच्या नियंत्रणात घडून येते. चला, हरकत नाही. समोरची लाईन बघा. ही महत्त्वाची लाईन आहे. ही लाईन महत्त्वाची आहे. कोणती लाईन बघा इथं तुम्हाला रेड करून देतो मी. ही लाईन खूप महत्त्वाची आहे. बेडकामध्ये थायरॉक्झिन नावाचं संप्रेरक असतं. बघा इथेला आहे. बेडकामध्ये थायरॉक्झिन नावाच्या संप्रेरकाच्या स्थापनामुळे डिंबका म्हणजे प्रजनन संस्थेविषयी निगडीत आहे. बेडकाचं नर आणि मादी याच्याविषयी निगडीत आहे ते. आलं लक्षात. डिंबका हे प्रौढ बेडकात अवास्तरात घडून येते. आलं लक्षात. हे मादीविषयी निगडीत आहे. हे थोडंसं जाणार आज. नेक्स्ट लाईन पहा. बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला सर्वात मोठा पॉईंट इथं बा दिसला. संप्रेरक हे एक प्रथिनांचेच रूप आहे. 100% देण्याटा प्रथिनांचंच रूप आहे. एन्झाईम्स म्हणजे प्रथिने, मी तुम्हाला पहिलेच बोललो. आणि हार्मोन्स म्हणजे संप्रेरक. आलं लक्षात. संप्रेरक हे प्रथिनांचंच रूप आहे म्हणजे. आलं लक्षात. प्रथिनांचाच गाभा म्हणजे संप्रेरक. चला समोरचं लाईन पहा. समोरची लाईन पहा. हा लाईन चालू आहे आपली. संप्रेरकाचे स्त्रवण होण्याचे प्रमाण व स्त्रवण होण्याची वेळ नियमन पश्चप्रधान यंत्रणेद्वारे केले जाते. चला, एवढं काय आवश्यक नाही. समोर चला. ही लाईन सर्वात महत्त्वाची आहे. पहा. स्वादुपिंड ही ग्रंथी अंतःस्रावी पण बाह्यस्रावी पण कामकाज करत असते. आलं लक्षात. हे आपण बघितलं, हरकत नाही. त्याच्यानंतर समोरची लाईन पहा. अधिवृक्क ग्रंथी ही संप्रेरक स्त्रावते. इथं दिलेलंच आपल्याला ॲड्रेनालिन आपण घेतलेलं आहे. ॲड्रेनालिन जे हृदयाचे दर आणि श्वसनाचे दर काय होते वाढणीसाठी कारणीभूत ठरते. आपण मगाशी बोललो पहा. ॲड्रेनालिन क्षणात आपले स्पंदक वाढतात आणि क्षणात काय होते कमी होऊन जातात आणि स्पंदकाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरते. आहे आलं लक्षात. आणि लास्ट लाईन ध्यानात ठेवायचं पहा. इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते. आलं लक्षात. मधुमेहाच्या रोगात हे संप्रेरकाचे कमी असते. मधुमेह झाला म्हणजे संप्रेरक कमी होते. पण आपल्या साखरेपेक्षा मी बोललो तुम्हाला इन्सुलिन हे साखरच आहे अन्नातली. ही 400 पट गोड असते. जगात सर्वाधिक गोड साखर असते मधाची. सगळ्यात सर्वाधिक गोड कशाची असते? मध. आलं लक्षात. मधुमक्षिका पालन केंद्राअंतर्गत जगात सर्वाधिक जे गोड साखर असते मध असते, जे की आपल्या साखरेपेक्षा 1600 पट गोड असते. 100% ध्यानात ठेवा. आपल्या साखरेपेक्षा 1600 पट गोड असते. आलं लक्षात. हे झालं त्याच्याविषयी निगडीत असणारी गोष्ट. आता आयोगाने याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहे बघा. दिलेलं आहे तुम्हाला. पहिला प्रश्न वाचा. क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रेनालिन ग्रंथीकडून केले जाते. पहा, ॲड्रेनल ग्रंथीकडून केले जाते. तर कोठे विसावल्या जाते? तर तुम्हाला माहीत आहे मूत्रपिंडात बिघाड जर झालं तर क्षारांचं प्रमाण वाढतो आणि क्षारांचं प्रमाण वाढतो याचा अर्थ 100% रोग निर्माण होते. आलं लक्षात. हे थोडंसं ध्यानात ठेवायचं. मूत्रपिंड झाला आपला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा. 4 वर्ष वयाच्या मुलांना अँटेरियल पिट्युटरी एका अपघात गंभीर हानी पोहोचली होती तरी तो तग धरून जिवंत राहिला. याचं कारण काय होऊ शकते? तर मुलांची बघा इथं उत्तरसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला. उत्तरसुद्धा दिलं आहे. 3 नंबरचं उत्तर दिलं आहे. पहा, मुलांच्या उंचीची वाढ कुंठित होईल. बरोबर आहे. पिट्युटरी म्हटलं तर काय? पियुषिका ग्रंथी म्हणतो आपण. पहिलीच ग्रंथी पाहिली तुम्ही पियुषिका. आणि याच्यातलं हार्मोन्स कोणता पाहिला? GH ग्रोथ हार्मोन्स, जे की उंची वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असते. अपघात जर गंभीर झालं तर 100% उंची वाढवण्यासाठी काय होईल? अडथळा निर्माण होईल. झालं 2 नंबर. 3 नंबर पहा. 3 नंबरचा प्रश्न येत दिलेला आहे. पहा, खालील संप्रेरकापैकी विसंगत घटक कोणते? संप्रेरक. आलं लक्षात. आता मला सांगा इन्सुलिन संप्रेरक आहे का? इन्सुलिन संप्रेरक नाहीच आहे ना. विकर आहे
ना संप्रेरक दोन्ही घटक नाही. टेस्टिस्टेरॉन बी हा प्रोजेस्टेरॉन आहे आपण बोललेलंच. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड ही सुद्धा आहे. आलं लक्षात. 4 नंबरचा क्वेश्चन पहा. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? कन्फर्म देण्यात टाळायचं. डिलिव्हरी आहे की नाही, प्रसूती, स्त्रियांची जी प्रसूती असते, नैसर्गिक म्हणजे नॅचरल. आलं लक्षात. 9 महिने 9 दिवसाचा कालखंड आहे की नाही. 9 महिने 9 दिवसाच्या कालखंडामध्ये सर्वस्वी नॅचरल जर डिलिव्हरी होत असेल त्याला संप्रेरक कोणतं लागते? ते उत्तर पहिले दिलेलं आहे. मोस्ट आय आहे. कन्फर्म देण्यात टाळायचं. हे अधिपरिचारिका किंवा आरोग्यसेवक सेविकेसाठी कामी पडणारा प्रश्न आहे. 100% देण्यात टाळा. बघा ऑक्सिटोसिन कन्फर्म देण्यात टाळायचं. ऑक्सिटोसिन हे उत्तर आहे त्याचं. ऑक्सिटोसिन कन्फर्म देण्यात टाळायचं. आता 3 ऑप्शन तर पहिले, 2 तर पहिलेच कटले हो. इथं थायरॉक्सिन होता. 2 ऑप्शन तर पहिलेच कटले याचे. कोणते 2 ऑप्शन कटले? एक म्हणजे थायरॉक्सिन, दुसरा म्हणजे काय ॲड्रेनालिन. हे तर संपर्कच नाही. ऑक्सिटोसिन त्याचा उत्तर आहे. आणि लास्ट प्रश्न देण्यात टाळा 5वा. मानवी गलगंड यांच्याशी संबंधित आहे. तर वरीलपैकी सर्वच राहणार, कारण आयोडीनच्या कमतरतेमुळे होते. त्याच्यानंतर आउटू ग्रंथीला होते. आउटू म्हणजे कंठ, आलं लक्षात. आणि रक्तांमधील आयोडीनचं अतिशोषण होते. 3ही गोष्टी यापैकी सर्व त्याचा उत्तर आहे. ठीक आहे, एवढं बघून घ्या थोडंसं. हे आपला पॉईंट इथं निपटला. ओके. आता काही जुने विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी आहे, दररोज तुमचा 1 मार्क कवर करण्याचा माझा मुख्य उद्देश आहे. आता फक्त मुद्दा एकच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पवार सरांची करिअर अकॅडमी यवतमाळ हे यूट्यूब चॅनलवर आजपर्यंत अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर तुम्हाला दररोज जे अपलोड होणारे व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. म्हणून कृपया तुमच्या 1 सबस्क्राईबनं कदाचित माझासुद्धा थोडासा उत्साह वाढतो. आणि यदा कदाचित दररोज जे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचणारी आहे ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनमध्ये तुमच्याकडे येऊन जाईल. मुख्य उद्देश एवढाच आहे की आगामी काळात जी 16,000 होणारी पदभरती आहे, या पदभरतीमध्ये कुठं ना कुठं तरी या 40 प्रश्नामध्ये, आलं लक्षात, जे टेक्निकलचे विज्ञान क्वेश्चनामध्ये महत्त्वाचा भर आहे, या 40 क्वेश्चनमध्ये तुम्हाला माझासुद्धा मोलाचा वाटा असावा असं मला स्वतःहून वाटलं. म्हणून मी तुमच्यासाठी हा उपक्रम राबवला. ठीक आहे. काही कोणाला कशाची जर कदाचित प्रश्नामध्ये अडथळा असेल किंवा वाचताना कुठे अडथळा असेल, काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत आठवणीनं नोंदणी करा. कोणाला काही आवश्यकता किंवा कुठं काही कळलं नसेल तर, आलं लक्षात. फक्त अट एवढीच आहे की फक्त सबस्क्राईब करा. का? तर तेवढंच मलासुद्धा वाटणार की विद्यार्थी पाहत तरी आहे. कमीत कमी आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब केलेले विद्यार्थी आहे कमीत कमी आपला व्हिडिओ पाहत तरी आहे. आलं लक्षात. दररोज मी नवीन नवीन काहीतरी तुमच्यासाठी वेगळंपणा आवश्यकपणे जे आवश्यक प्रश्न येऊ शकतात ते मी तुम्हाला पहिले चॅप्टर करून देत आहोत. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद सर्वांना. जय हिंद.